विद्यार्थी मित्रांनो, प्रिन्सिपल डॉक्युमेंट्समध्ये साधारणपणे कंपनीचं घटनापत्रक, माहितीपत्रक आणि नियमावली या कागदपत्रांचा समावेश असतो. घटनापत्रकानंतर नियमावली आणि नियमावलीनंतर माहितीपत्रक असा क्रम त्या कागदपत्रांचा असतो. घटनापत्रक हे सर्वात पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं आणि त्यानंतर दुय्यम स्थान ते जे आहे ते कंपनीच्या नियमावलीला आहे. मी नियमावलीच्या संदर्भात यापूर्वी सांगितलेलं आहे, की प्रत्येक खाजगी कंपनीला आपली स्वतःची नियमावली तयार करावीच लागते. परंतु सार्वजनिक कंपनीने आपली नियमावली तयार केलीच पाहिजे असं काही कायदेशीर बंधन नाही. जर सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली तयार केली नसेल, तर कोणते नियम लागू होतात सार्वजनिक कंपनीला? कंपनी कायद्यातील परिशिष्ट अ, टेबल ए मधील नियम लागू होतात. ठीक आहे. पहिलं महत्त्वाचं दस्तऐवज आहे ते घटनापत्रक. त्याला मेमोरँडम ऑफ असोसिएशन आपण म्हणतो. त्याला इन शॉर्ट त्याचं ॲब्रिव्हिएशन आहे MOA मेमोरँडम ऑफ असोसिएशन. शॉर्टमध्ये त्याला काय म्हणतात? MOA. तर घटनापत्रक म्हणजे काय? त्याचा अर्थ आणि त्याची व्याख्या घटनापत्रकाची आपल्याला समजावून घेणं अपेक्षित आहे. बघा, घटनापत्रकाच्या संदर्भात आपल्याला मीनिंग, डेफिनिशन आणि घटनापत्रकाचं महत्त्व जे आहे ते समजावून घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्थ आपण बघूयात. नवीन कंपनी अधिनियम 2013च्या कलम 2 पोट कलम 56 नुसार घटनापत्रकाची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. ही व्याख्या आपण बघूयात. घटनापत्रक म्हणजे कंपनीने मूलतः तयार केलेली किंवा मूलतः तयार केलेले किंवा मूलतः म्हणजे अगदी प्रथमतः सुरुवातीला कंपनीची जेव्हा स्थापना करतो, याला म्हणतात घटनापत्रक म्हणजे कंपनीने मूलतः तयार केलेले. अगदी प्रथमतःच म्हणजे कुठलंच कागदपत्र कायदेशीररित्या कंपनीने यापूर्वी तयार केलेलं नाही. पहिलं कागदपत्र कंपनी तयार करायला घेते हाती, ते आहे घटनापत्रक. म्हणून कंपनीच्या घटनापत्रकाला प्रथम दर्जाचं स्थान, प्रथम दस्तऐवज, अतिशय महत्त्वाचं दस्तऐवज असं संबोधलं जातं. मूलतः तयार केलेले म्हणजे प्रथमतः तयार केलेले किंवा या कायद्यानुसार. हा कायदा कोणता? नवीन कंपनी अधिनियम 2013 या कायद्यानुसार किंवा वेळोवेळी या कायद्यानुसार. हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये वारंवार जे बदल केले गेलेले आहेत, त्याला अमेंडमेंट्स म्हणतो आपण. म्हणजे कायद्यातील काही कलमांमध्ये वेळोवेळी बदल केले जातात किंवा वेळोवेळी या कायद्यानुसार. बघा, 1956च्या कायद्यामध्ये कालांतरानं वर्षाने, 2 वर्षांनी, 5 वर्षांनी गरजेनुसार बदल केलेले आहेत. काही कलमांमध्ये बदल केलेले आहेत. तर वेळोवेळी या कायद्यानुसार किंवा पूर्वीच्या कायद्यानुसार. 2013च्या पूर्वीचा कंपनी कायदा कोणता आहे? भारतीय कंपनी कायदा 1956. म्हणजे नवीन कंपनी अधिनियम 2013 नुसार किंवा यापूर्वीचा कायदा म्हणजे 1956 चा कायदा. बदल करण्यात आलेला दस्तऐवज. बघा, बदल करण्यात आलेला दस्तऐवज म्हणजे वेळोवेळी कायद्यातील तरतुदींमध्ये बदल करून तयार करण्यात आलेला दस्तऐवज म्हणजे घटनापत्रक. व्याख्या लक्षात आली आहे? कंपनी आपल्या आयुष्यामध्ये अगदी सुरुवातीलाच जे प्रधान डॉक्युमेंट तयार करते ते घटनापत्रक. म्हणजे कंपनीने मूलतः तयार केलेले म्हणजे कंपनीने अगदी पहिल्यांदा तयार केलेले किंवा या कायद्यानुसार म्हणजे कंपनी अधिनियम 2013 नुसार किंवा वेळोवेळी या कायद्यानुसार. या कायद्यामध्ये गरजेप्रमाणे जे अमेंडमेंट्स केले आहेत त्या कायद्यानुसार किंवा पूर्वीच्या कायद्यानुसार म्हणजे 1956च्या कंपनी कायद्यानुसार बदल करण्यात आलेला दस्तऐवज. गरजेप्रमाणे या कायद्यांतर्गत जी कलमं आहेत त्या कलमांमध्ये बदल केला जातो घटनापत्रकाशी रिलेटेड. तर अशा पद्धतीने जे कागदपत्र तयार केलं जातं, मूलतः तयार केलेलं कागदपत्र त्याला घटनापत्रक असं आपण म्हणू शकतो. ही झाली व्याख्या. बघा, कंपनीचे घटनापत्रक म्हणजे ज्या दस्तऐवजामुळे कंपनीची निर्मिती होते. बघा, कंपनीच्या घटनापत्रकाशिवाय कंपनीची निर्मिती होऊ शकत नाही. आणि
कायद्याप्रमाणे नोंदणी केली जाते. बघा, म्हणजे ते घटनापत्रक असं कागदपत्र आहे किंवा डॉक्युमेंट आहे, की त्याची निर्मिती केल्याशिवाय किंवा तयार केल्याशिवाय कंपनीची निर्मितीच होऊ शकत नाही आणि या घटनापत्रकाची नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंद केल्याशिवाय कंपनीची स्थापना त्या ठिकाणी केली जाऊ शकत नाही आणि म्हणून घटनापत्रकाला मूलभूत दस्तऐवज असं म्हटलेलं आहे. खाजगी कंपनी असो किंवा सार्वजनिक कंपनी असो, कोणत्याही कंपनीची घटनापत्रकाशिवाय नोंदणी होऊ शकत नाही. घटनापत्रकात कंपनीची मूळ उद्दिष्टे आणि अधिकाराच्या मर्यादा स्पष्टपणे नमूद केलेल्या असतात. बघा, घटनापत्रकात प्रामुख्याने काय असतं? कंपनीची उद्दिष्टे आणि संघटन जे आहे कंपनीमध्ये, या संघटनेने काय कामं करायची आहेत, जबाबदाऱ्या काय आहेत, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि अधिकार तिथे नमूद केलेले असतात. लॉर्ड मॅकमिलन यांच्या शब्दात सांगायचे तर, आपल्या भागधारकांना आणि कर्ज रूपाने गुंतवणूक करणाऱ्यांना कंपनीच्या व्याप्तीची कल्पना यावी, हा या घटनापत्रकाचा मूळ हेतू असतो. बघा, घटनापत्रक हे कागदपत्र असं आहे, की ते कंपनीच्या कार्यालयात ठेवलेलं असतं. हा दस्तऐवज कंपनीच्या कार्यालयात मेंटेन केलेला असतो, प्रिझर्व्ह केलेला असतो आणि हा दस्तऐवज कंपनीचे भागधारक पाहू शकतात, केव्हाही पाहू शकतात. तर या घटनापत्रकामध्ये जे लिहून ठेवलेलं आहे, त्यातून काय होतं, भागधारकांना किंवा कर्ज रूपाने गुंतवणूक करणाऱ्यांना म्हणजे कर्जरोखेधारक असतील किंवा सार्वजनिक ठेवी ठेवणारे गुंतवणूकदार असतील, यांना कंपनीची व्याप्ती लक्षात येऊ शकते घटनापत्रकाचा अभ्यास केल्यानंतर किंवा घटनापत्रक वाचल्यानंतर. आता व्याख्या पाहिली आपण घटनापत्रकाची. पुढचं टायटल आहे घटनापत्रकाचे महत्त्व. कशासाठी म्हणून घटनापत्रक महत्त्वपूर्ण ठरतं? तर कंपनीचे घटनापत्रक म्हणजे कंपनीचा पायाभूत असा दस्तऐवज आहे, की ज्यावर कंपनीची संपूर्ण रचना केलेली असते. कंपनीची संपूर्ण रचना आधारभूत असते. ठीक आहे. म्हणजे कंपनीचं एकूण भांडवल किती असलं पाहिजे? कंपनीची उद्दिष्टे काय आहेत? कंपनीच्या कार्यालयाचा पत्ता कोणता आहे? हं? कंपनीचं नाव काय आहे? या सगळ्या गोष्टी घटनापत्रकात नमूद केलेल्या असतात आणि म्हणून कंपनीची संपूर्ण रचना जी आहे ती घटनापत्रकामध्ये असते. कंपनीची मूळ उद्दिष्टे, व्यवसायाचे स्वरूप, भागभांडवलाचे स्वरूप, कंपनीच्या व्यवसायाची व्याप्ती इत्यादी संबंधी महत्त्वाची माहिती घटनापत्रकामध्ये नमूद केलेली असते. घटनापत्रकात नमूद न केलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी कंपनी व्यवसाय करू शकत नाही. म्हणजे जी उद्दिष्टे कंपनीच्या घटनापत्रकात लिहिलेली असतात, त्याच उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी कंपनी व्यवसाय सुरू करता येतो. जी उद्दिष्टे कंपनीच्या घटनापत्रकात लिहिलेली नाहीत, ती उद्दिष्टे कंपनी साध्य करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती बेकायदेशीर कृत्य ठरवली जातात. म्हणजे पत्रकाव्यतिरिक्तची उद्दिष्टे कोणत्याही कंपनीला साध्य करता येत नाही किंवा पार पाडता येत नाहीत. बाहेरचे जग आणि कंपनी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून घटनापत्रकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बाहेरचे जग आणि कंपनी. कंपनीने कंपनी व्यवसाय सुरू करण्यासाठी घटनापत्रकामध्ये ज्या मूलभूत बाबी अंतर्भूत केलेल्या असतात, त्या मूलभूत बाबींमुळे बाहेरचं जग आणि कंपनी यामध्ये एक दुवा निर्माण केला जातो. बाहेरच्या जगाला कंपनीशी अटॅच होता येतं किंवा कंपनीशी संबंध प्रस्थापित करता येतो किंवा कंपनीला बाहेरच्या जगाशी संपर्क प्रस्थापित करता येतो. घटनापत्रकामुळे कंपनीच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती समजते, तसेच मर्यादांची स्पष्टताही लक्षात येते. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, घटनापत्रकाने कंपनीसाठी जणू काही लक्ष्मण रेखा आखून दिलेली असते. म्हणजे कुणी कोणतं काम करायचंय आणि कुणी कोणतं काम करायचं नाही. कुणाचे काय अधिकार आहेत, कुणाच्या जबाबदाऱ्या काय आहेत, हे सगळं घटनापत्रकाने ठरवून दिलेलं असतं. अधिकार आणि जबाबदाऱ्यांची निश्चिती त्या ठिकाणी केलेली असते. ही रेषा कंपनीने ओलांडू नये, अशीच कायदेशी देखील अपेक्षा असते. घटनापत्रकाने जी लक्ष्मण रेखा आखून दिलेली आहे, त्यापेक्षा वेगळं कृत्य कंपनीने करू नये, अशी अपेक्षा कंपनी कायद्याने त्या ठिकाणी व्यक्त केली असते. कारण घटनापत्रकाची निर्मिती करण्याचा अधिकार कंपनीला दिलेला आहे कंपनी कायद्याने आणि त्यामुळे कंपनी भविष्यामध्ये जो व्यवसाय करणार आहे, जी उद्दिष्ट प्राप्त करणार आहे, त्याच उद्दिष्टांचा समावेश घटनापत्रकात असण्यास अपेक्षित आहे. त्या व्यतिरिक्त उद्दिष्टे
जर घटनापत्रकात उद्दिष्टे लिहून ठेवलेली नाहीत आणि भविष्यात कंपनी व्यवसाय न लिहिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करणार असेल, तर हे कायद्याला मान्य नाही. योग्य त्या नमुन्याची निवड करून कंपनीचे घटनापत्रक तयार करावे लागते. आणि घटनापत्रकातील जी माहिती आहे ती परिच्छेदामधून किंवा परिच्छेदामध्ये विभागून लिहिली पाहिजे किंवा विभागून लिहिली पाहिजे. घटनापत्रकावर काही सभासदांच्या सह्या असणं अपेक्षित आहे. प्रत्येकाने आपलं नाव, पत्ता, व्यवसाय इत्यादी माहिती साक्षीदाराच्या उपस्थितीतच भरली पाहिजे. त्याचप्रमाणे साक्षीदाराने देखील घटनापत्रकावर सह्या केल्या पाहिजेत. बघा तुम्ही कुठलंही कर्ज प्रकरण असेल किंवा काही महत्त्वाची माहिती असेल, सरकारी दस्तऐवज तुम्ही तयार करत असाल, तर त्या ठिकाणी मूळ मालक जो आहे त्यासोबत काही साक्षीदार त्या ठिकाणी असावे लागतात आणि त्यांच्या देखील सह्या त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. म्हणजे घटनापत्रक हे महत्त्वाचं दस्तऐवज तयार करत असताना कंपनीने घटनापत्रक तयार केलंय, संचालकांच्या त्यावर सह्या आहेत, सभासदांच्या त्यावर सह्या आहेत, परंतु साक्षीदारांच्या देखील सह्या त्यावर असणं अपेक्षित आहे. आता आपण शिकणार आहोत पुढे घटनापत्रकातील विविध कलमे. घटनापत्रकामध्ये जी विविध कलम नोंदवून ठेवलेली असतात सविस्तरपणे त्या कलमांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तुम्ही यापूर्वी घटनापत्रकातील 6 कलम अभ्यासलेले आहेत. कोणती कलम होती ती? नाव कलम, पत्ता कलम, उद्देश कलम, जबाबदारी कलम, भांडवल कलम आणि संघटन कलम. बघा आता इथे फक्त नावं थोडीशी बदललेली आहे. कंपनीचे नाव किंवा नामविधान, नामविधान, स्थलविधान, उद्दिष्ट विधान, जबाबदारी किंवा देयता विधान, भांडवली विधान आणि संघटन विधान. कलमाला विधान हा पर्यायी शब्द तो प्रयोग आहे. तर कंपनीचे नाव किंवा नामविधान किंवा नाव कलम, तुम्ही त्याला पर्यायी नाव कलम असंही म्हणू शकता, की जे तुम्ही यापूर्वी शिकलेला आहात यापूर्वीच्या अभ्यासामध्ये. नेम क्लॉज. स्थान कलम आहे तर त्याला इथे कलम, स्थान कलम किंवा पत्ता कलम असंही आपण त्याला म्हणू शकतो. बरोबर. त्यानंतर उद्दिष्ट विधान, त्याला उद्देश कलम, असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर जबाबदारी कलम, असं आपण त्याला म्हणू शकतो. भांडवल कलम किंवा भांडवली विधान, कलम. आणि पुढचं कलम जे आहे ते या ठिकाणी आपल्या सिलेबसमध्ये नमूद केलेलं नाही, पण 6वं जे कलम आहे ते संघटन कलम किंवा संघटन विधान असं त्याला म्हटलेलं आहे. संघटन कलम 6वं कलम जे होतं. तर अशी कलम याला आपण ऑर्गनायझेशन क्लॉज असंही म्हणू शकतो. ऑर्गनायझेशन क्लॉज. संघटन कलम. घटनापत्रकासाठी ही 6 कलम अतिशय महत्वपूर्ण ठरतात. या 6 कलमांच्या आधारेच घटनापत्रकाची निर्मिती केलेली असते. तर पहिल्यांदा घटनापत्रकातील पहिलं कलम जे आहे ते आपण अभ्यासणार आहोत, नाव कलम. त्याला नामविधान असं आपण म्हटलेलं आहे. तर नामविधानामध्ये बघा कंपनीचं नाव निश्चित केलं जातं. बघा प्रवर्तन अवस्थेमध्येच कंपनीचं नाव निश्चित करून ठरवून त्याची नोंदणी अधिकाऱ्याकडे केली जाते. म्हणजे ते कंपनीचं नाव नोंदणी अधिकाऱ्याकडे पहिल्यांदा नोंदवावं लागतं आणि जेव्हा कंपनी अधिकाऱ्याकडे त्या नावाची नोंदणी होते तेव्हाच त्या कंपनीला ते नाव प्रदान केलं जातं. आणि मग त्या कंपनीचं नाव ठरवत असताना काही कायदेशीर बाबींची पूर्तता
त्या ठिकाणी कंपनीला करणं अपेक्षित आहे. त्या बाबी कोणत्या आहेत? त्याच बाबी आपण या ठिकाणी शिकणार आहोत. बघा, नामविधानात किंवा नाव कलमात कंपनीचे नाव नमूद केले जाते. या नावाने पुढे या कंपनीची नोंदणी देखील केली जाते. नोंदणी केली जाते म्हणजे नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात नोंदणी पुस्तकात कंपनीचं नाव लिहिलं जातं म्हणजे कंपनीच्या नावाची नोंदणी केली जाते. कंपनीचे प्रवर्तक त्यांच्या इच्छेप्रमाणे कंपनीच्या नावाची निवड करू शकतात. परंतु नावाची निवड करत असताना पुढील अटी लक्षात घेणं अपेक्षित आहे. काय? पहिली अट आहे, कंपनीच्या नावाच्या शेवटी मर्यादित शब्द लिहिणे आवश्यक आहे. जर कंपनी सार्वजनिक स्वरूपाची असेल, पब्लिक कंपनी, तर पब्लिक कंपनीच्या नावाच्या शेवटी मर्यादित शब्द लिहिणं अपेक्षित आहे. आणि खाजगी कंपनी असेल, तर खाजगी मर्यादित हा शब्द प्रयोग खाजगी कंपनीच्या नावाच्या शेवटी लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरी अट आहे, हमीने मर्यादित कंपन्यांच्या नावाच्या शेवटी मर्यादित शब्द लिहिण्याची आवश्यकता नाही. वाणिज्य, व्यापार, क्रीडा आणि विज्ञानाच्या विकासासाठी काही कंपन्या स्थापन होतात. त्यांचा नफा मिळवणे हा उद्देश नसतो. त्यामुळे त्यांच्या नावाच्या शेवटी मर्यादित शब्दाची आवश्यकता नाही. मर्यादित शब्द केव्हा? जेव्हा भागधारकाने त्याला जेवढी रक्कम कंपनीकडे द्यायची आहे किंवा ज्या रकमेसाठी तो जबाबदार आहे, ती मर्यादित स्वरूपाची रक्कम असेल, म्हणून त्याला त्या ठिकाणी जबाबदार धरलं जातं. मात्र हमीने मर्यादित कंपनीमध्ये भागधारकाला जी कंपनीला देऊ केलेली रक्कम आहे, ती कंपनी सुरू असेपर्यंत त्याला कंपनीला द्यावी लागत नाही. म्हणजे तो मर्यादित नसतो. ती रक्कम त्याने तेवढीच दिली पाहिजे अशी काही मर्यादा ठरलेली नसते. मात्र कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी त्याने जेवढी रक्कम हमी दिलेली आहे जेवढ्या रकमेची, तेवढी रक्कम त्याला कंपनीकडे देणं अपेक्षित आहे. इथे शब्दप्रयोग बदललाय. हमी नाही मर्यादित. त्याने हमी घेतली तेवढी रक्कम देण्याची आणि म्हणून हमी नाही मर्यादित कंपनीच्या नावाच्या शेवटी मर्यादित शब्द लिहिणं अपेक्षित नाही. तिसरी अट आहे, कंपनी कायदा 2013 प्रमाणे कंपनी कोणतेही नाव धारण करण्यास स्वतंत्र असली तरी सरकारच्या दृष्टीने ते नाव अयोग्य अथवा अनुचित असू नये. तर त्यामध्ये कोणकोणत्या बाबी आहेत? कंपनीचं नाव अयोग्य किंवा अनुचित असू नये. तर त्यासाठी कोणकोणत्या तरतुदी पूर्ण केल्या जातात किंवा काय काळजी घेतली जाते? तर पहिली काळजी आहे, अस्तित्वात असलेल्या कंपनीचे नाव किंवा त्या नावाशी साम्य असलेले नाव कंपनीला निवडता येत नाही. बघा, कंपनी कायद्यानेच असं ठरवून दिलंय, की यापूर्वीच कंपनीचं नाव आहे किंवा त्या नावाने यापूर्वी कंपनी स्थापन झालेली आहे. तेच नाव दुसऱ्या कंपनीला निवडता येणार नाही किंवा त्या नावाशी साम्य जरी असेल, तरी देखील ते नाव कंपनीला निवडता येणार नाही. दुसरी अट आहे त्या संदर्भात, नावाच्या संदर्भातली, ज्या शब्दांनी कंपनी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा जिल्हा परिषदेसारख्या संस्थांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत आहे, असे नाव कंपनीला धारण करता येणार नाही किंवा स्वीकारता येणार नाही. म्हणजे या संस्थांशी केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद या संस्थांशी जवळीक साधणारी नावं सुद्धा कंपनीच्या नावासाठी निवडता येत नाहीत. त्यानंतर पुढची अट आहे, भारतीय राष्ट्रध्वज, जागतिक संघटना इत्यादींशी साम्य किंवा समानता असलेली नावे किंवा चिन्हे कंपनीच्या नावासाठी वापरता येत नाहीत. नंतर पुढची अट आहे, कंपनीच्या नावात राष्ट्रपुरुषांच्या नावाचाही उल्लेख असता कामा नये आणि कंपनीच्या नावात सहकारी हा शब्द देखील असू नये. त्याचबरोबर कंपनीचं नाव निश्चित झाल्यानंतर किंवा त्या नावाची नोंदणी झाल्यानंतर काय केलं पाहिजे? कंपनीने त्या नावाचा एक बोर्ड तयार करून तो कंपनीच्या कार्यालयाबाहेर लावला पाहिजे आणि या बोर्डवर संपूर्ण माहिती जी आहे पत्त्याविषयीची ती त्या ठिकाणी त्या बोर्डवर नोंदवली पाहिजे नावाच्या खाली. तर अशा प्रकारे नावाच्या संदर्भात कंपनीने जरी नाव निवडण्यासाठी स्वातंत्र्य असलं तरी देखील दुसरी नावं निवडली जाणार नाही किंवा अनुचित किंवा अयोग्य नावं निवडली जाणार नाहीत किंवा दिशाभूल करणारी नावं निवडली जाणार नाहीत, याची काळजी कंपनीने घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरं विधान आहे, नोंदवलेले कार्यालय, स्थल विधान किंवा पत्ता कलर, डोमिसाईल क्लॉज. म्हणजे ज्या ठिकाणी कंपनीच्या कार्यालयाची स्थापना होणार आहे, म्हणजे ज्या ठिकाणाहून कंपनीचा कारभार पाहिला जाणार आहे, अशा ठिकाणाचं नाव पत्ता कलमामध्ये नमूद करावं लागतं. तिथला पत्ता किंवा तिथला जो भौगोलिक पत्ता, ऍड्रेस म्हणूयात आपण,
तो या 2 नंबरच्या कलमामध्ये स्थल विधानामध्ये किंवा पत्ता कलमामध्ये नोंदविणं अपेक्षित आहे. बघा, ज्या ठिकाणी म्हणजे ज्या गावात, ज्या राज्यात, ज्या देशात, आता भारताच्या दृष्टीने संपूर्ण देश, कोणत्याही राज्यात, ज्या ठिकाणी त्या कंपनीचं कार्यालय, मुख्य कार्यालय असणार आहे, त्याविषयीची बारीक-सारीक माहिती, संपूर्ण लोकेशन म्हणजे गावाचं नाव, त्या गावाचा संपूर्ण पत्ता, राज्याचं नाव इत्यादी संपूर्ण माहिती पत्ता विधानामध्ये नमूद करणं अपेक्षित आहे. त्यामुळे कंपनीच्या नोंदणीचे ठिकाण निश्चित होते. म्हणजे कंपनीची नोंदणी करत असताना ती कंपनी कोणत्या ठिकाणाहून कार्यान्वित केली जाणार आहे, कार्यालय कुठे असणार आहे, हे निश्चित केलं जातं. आणि पत्ता कलमामुळे काय होतंय, कंपनीचं राष्ट्रीयत्व निश्चित होतं. म्हणजे कंपनी भारतामध्ये स्थापन केली जात आहे की भारताच्या बाहेर स्थापन केली जात आहे, हे देखील त्या ठिकाणी निश्चित होतं. आणि विशेष म्हणजे कंपनीचीच निर्मिती झाल्यानंतर कंपनीशी जो पत्रव्यवहार करावा लागतो, तो संपूर्णतः कंपनीच्या पत्त्यावर, कार्यालयाच्या पत्त्यावरच केला जातो. म्हणजे नोंदणी कार्यालय जे आहे, त्या ठिकाणाहूनच कंपनीचं सर्व व्यवस्थापन, नियोजन, नियंत्रण या सगळ्या गोष्टी केल्या जातात. कंपनीची सर्वात महत्त्वाची दस्तऐवज असतील, मग घटनापत्रक असेल, नियमावली असेल, अनेक प्रकारचे करार असतील, ही संपूर्ण माहिती, महत्त्वाची दस्तऐवज किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रजिस्टर्स, नोंदवह्या या कंपनीच्या मुख्य कार्यालयातच जतन करून ठेवलेले असतात. घटनापत्रक असेल आणि कंपनीचे मुख्य कार्यालय किंवा कंपनीचे नोंदणीचे कार्यालय व जेथे प्रत्यक्ष व्यवसाय चालतो ते ठिकाण हे वेगवेगळे असू शकतात. काही वेळा वेगळे असू शकतात. बघा, म्हणजे कंपनीचं कार्यालय आणि व्यवसायाचं ठिकाण यामध्ये बदल असू शकतो. कंपनीच्या व्यवसायाचं ठिकाण म्हणजे कंपनीचं कार्यालय नाही. कंपनीचं कार्यालय म्हणजे काय, की ज्या ठिकाणाहून कंपनीचा पत्रव्यवहार केला जाऊ शकतो आणि ज्या ठिकाणी कंपनी कारभार त्याविषयीचं नियोजन केलं जाऊ शकतं आणि पत्रव्यवहार सरकारच्या अनुषंगाने असेल, समाजाच्या अनुषंगाने असेल, ग्राहकांच्या अनुषंगाने असेल, संपूर्ण पत्रव्यवहार या कार्यालयामार्फत केला जातो. म्हणजे कंपनीचं व्यवसायाचं म्हणजे उत्पादनाचं ठिकाण हे वेगळं असू शकतं. म्हणूनच या ठिकाणी कंपनीचं कार्यालय हे अतिशय महत्त्वाचं आहे असं समजलं जातं. बघा, कंपनीची नोंदणी झाल्यापासून 15 दिवसांच्या आत कंपनीचे स्वतःचे कार्यालय ठरवून दिले पाहिजे. म्हणजे कंपनीची नोंदणी केली विशिष्ट नावाने, तर त्यानंतर 15 दिवसांच्या आत कंपनीचं कार्यालय कोणत्या ठिकाणी असणार आहे, हे निश्चित करणं अपेक्षित आहे. या पत्त्यावर कंपनीला पत्रे मिळतील, तसेच पत्रे बाहेर पाठवली जातील व सर्व सूचना त्या पत्त्यावर कंपनीला मिळतील, अशी व्यवस्था प्रवर्तकांनी करणं अपेक्षित आहे. कंपनी कायद्यात सुचवल्यानुसार कंपनीने तिची नोंदणी झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत नोंदणी अधिकाऱ्याला नोंदवलेल्या कार्याची माहिती दिली पाहिजे. म्हणजे कंपनीची नोंदणी झाल्यानंतर कंपनीचं कार्यालय नेमकं कुठे आहे, नोंदवलेलं कार्यालय, त्याविषयीची माहिती 1 महिन्यात म्हणजे 30 दिवसांच्या आत नोंदणी अधिकाऱ्याकडे देणं अपेक्षित आहे. जेणेकरून नोंदणी अधिकाऱ्याला कंपनीशी जो पत्रव्यवहार करायचा आहे, तो त्या पत्त्यावर करता येऊ शकतो. नंतर प्रत्येक कंपनीने कंपनीच्या कार्यालयाच्या वर किंवा बाहेर कंपनीचे नाव व पत्ता ठळक अक्षरात लिहिलेला असला पाहिजे व नावाचा बॅनर करून म्हणजे बोर्ड तयार करून तो कंपनीच्या कार्यालयाबाहेर लावला पाहिजे. मी तुम्हाला अगोदरच सांगितले, की कंपनीच्या कार्यालयाबद्दल बाहेर कंपनीचं नाव असलेला मोठा ठळक अक्षरात कंपनीचं नाव असलेला बोर्ड आणि त्याखाली कंपनीचा पत्ता स्पष्टपणे नमूद केलेला असलेला बोर्ड त्या ठिकाणी लावणं अपेक्षित आहे. कंपनीच्या कॉमन सीलवर तिचे नाव कोरलेले असले पाहिजे. बघा, म्हणजे काय म्हटलंय ते? पत्ता कलम त्याविषयी आपण पाहतोय. ही थोडीशी विसंगत माहिती त्या ठिकाणी लिहिलेली आहे. कंपनीच्या नावासंदर्भातली माहिती आहे ही. पत्त्या कलमासंदर्भातली नाही. म्हणजे बघा, कंपनीच्या कॉमन सीलवर कंपनीचं नाव कोरलेलं असावं, कंपनीची लेटर हेड, बिल्स, सूचना इत्यादींवर कंपनीचे नाव, पत्ता. आता पत्ता ठीक आहे. कंपनीचा ओळख क्रमांक, ईमेल पत्ता, टेलिफोन नंबर, फॅक्स नंबर इत्यादी करून छापून घेतली पाहिजेत. त्यानंतर नावाच्या संदर्भात ह्या सगळ्यात
तरतुदी आहेत. पुढे कंपनी कायद्यात सुचवल्याप्रमाणे कंपनीच्या हुंड्या वचन चिठ्ठ्यावर कंपनीचे नाव छापून घेतले पाहिजे. कंपनीच्या नोंदवलेल्या कार्यालयाच्या जागेत बदल झाल्यास त्याची नोंदणी अधिकाऱ्याला बदल झाल्यापासून 15 दिवसांच्या आत दिली पाहिजे. त्याची माहिती नोंदणी अधिकाऱ्याकडे दिली पाहिजे. हे मात्र पत्ता कलमाविषयी आहे. काय? की जे कंपनीचं कार्यालय ज्या जागेसाठी नोंदवलेलं आहे किंवा ज्या पत्त्याने कंपनीच्या कार्यालयाची नोंद झालेली आहे, त्या पत्त्यामध्ये जर बदल करायचा असेल, म्हणजे कंपनीचं कार्यालय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर हलवायचं असेल आणि तसा बदल केला असेल, तर त्या बदलाविषयीची माहिती, बदल झालेल्या पत्त्याची माहिती, बदल झाल्यापासून 15 दिवसांच्या आत नोंदणी अधिकाऱ्याला सबमिट करणं अपेक्षित आहे. कंपनीच्या नोंदवलेल्या कार्यालयाच्या जागेत बदल करण्यासाठी विशेष ठरावाची गरज असते. म्हणजे बघा, कंपनीच्या कार्यालयात सहजासहजी बदल करता येत नाही. एक गोष्ट सांगायची राहिलो, की कंपनीचं घटनापत्रक हा असा दस्तऐवज आहे, की ज्यामध्ये बदल करता येत नाही. म्हणून त्याला असं म्हटलेलं आहे, न बदलता येणारा दस्तऐवज म्हणजे घटनापत्रक. घटनापत्रकास न बदलता येणारा दस्तऐवज असं म्हटलं जातं. कारण चिरंतन काळ घटनापत्रकात बदल करता येत नाही. फक्त परिस्थिती सापेक्ष थोडाफार बदल करण्याची गरज भासली. उदाहरणार्थ, कार्यालयाच्या जागेत बदल करावा असा वाटलाय कंपनीला. कधी 20 वर्षानंतर, 25 वर्षानंतर. तर बदल करता येऊ शकतात. जरी आपण म्हटलं की घटनापत्रक हा न बदलता येणारा दस्तऐवज आहे, तरी देखील गरजेप्रमाणे परिस्थिती सापेक्ष घटनापत्रकात बदल करता येतात. मात्र त्यासाठी विशेष ठरावाचीच गरज असते. कोणताही बदल असेल घटनापत्रकात करावायचा, तर त्यासाठी विशेष ठराव मंजूर करावा लागतो. कंपनीचे कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदलण्यासाठी विभागीय संचालकाची परवानगी घेणे आवश्यक आहे. म्हणजे त्या प्रदेशासाठी, त्या विभागासाठी जो संचालक नियुक्त केलेला आहे, त्या संचालकाची परवानगी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कंपनीचा पत्ता बदलण्यासाठी घेणं अपेक्षित आहे. एकाच राज्यात कंपनीचे कार्यालय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करायचे असेल, तर त्यासाठी नोंदणी अधिकाऱ्याची संमती किंवा परवानगी घ्यावी लागते. कंपनीच्या जागेत बदल करण्यासाठी कंपनी व तिच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता केली नसेल, तर त्याविषयीचा दंड भरणं अपेक्षित आहे. हा दंड साधारणपणे ज्या ठिकाणी किंवा ज्यांनी चूक केली असेल, त्या दिवसापासून प्रत्येक दिवसाला रुपये 1000 पर्यंत आकारला जाऊ शकतो. हे झालं पत्ता, कलम, नोंदवलेले कार्यालय विधान, स्थल विधान. तिसरं विधान आहे उद्दिष्ट विधान किंवा उद्देश कलम, ऑब्जेक्ट क्लॉज. बघा, अतिशय महत्वाचं विधान. अर्थात असं नाही की नाव कलम महत्वाचं नाही, पत्ता कलम महत्वाचं नाही, फक्त उद्दिष्ट विधानच महत्वाचं आहे. परंतु उद्दिष्ट विधानाला महत्वाचे स्थान निश्चितपणे प्राप्त झालेले आहे. कारण कंपनीची उद्दिष्टे काय असणार आहेत, हे उद्दिष्ट विधानावर डिपेंड करतं. म्हणून कंपनीची उद्दिष्टे ठरवत असताना ती अतिशय काळजीपूर्वक ठरवणं अपेक्षित आहे. आणि एकदा उद्दिष्टे ठरली आणि ती उद्दिष्ट विधानाच्या साहाय्याने उद्दिष्ट विधानात नमूद करून ठेवली, की त्याची वारंवार वारंवार आठवण करत उद्दिष्ट कोणते आहेत कंपनीचे आणि कंपनीला कोणता व्यवसाय करायचा आहे, यामध्ये एक सामंजस्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जातो. घटनापत्रकातील हे अतिशय महत्वाचे कलम किंवा विधान आहे. यामध्ये कंपनीचे प्रवर्तक कंपनीची स्थापना करण्यामागील आपला उद्देश स्पष्ट करतात. जो काय उद्देश असेल तो. मग नफा मिळवणे हा उद्देश असेल किंवा सार्वजनिक सुविधा, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा उद्देश असेल, कोणताही उद्देश असेल, पण तो स्पष्टपणे या कलमामध्ये नमूद करणं अपेक्षित आहे. भागधारक कंपनीची उद्दिष्टे लक्षात घेऊनच कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात. बघा, भागधारकांना घटनापत्रकाची प्रत पाहता येते. ती अवलोकनार्थ कंपनीच्या कार्यालयात ठेवलेली असते आणि मग जे भागधारक आहेत, जे गुंतवणूकदार आहेत, घटनापत्रकाचा अभ्यास करून आपण या कंपनीत गुंतवणूक करायची किंवा नाही याविषयीचा निर्णय घेऊ शकतात. कंपनी कायदा 2013 नुसार कंपनी कोणत्या उद्देशासाठी स्थापन केली जाणार आहे, कोणत्या उद्देशासाठी स्थापन केली जाणार आहे,
हे स्पष्ट करावे लागते आणि भविष्यात उद्देशासंदर्भात आणखी काय केले जाणार आहे हे पण स्पष्ट केले पाहिजे. कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीची स्थापना करताना व तिचा उद्देश ठरवताना कायदेशीर बाबींचा विचार केला पाहिजे. बेकायदेशीर स्वरूपाच्या कामासाठी कंपनीची स्थापना केली जात नाही, हे या ठिकाणी स्पष्टपणे नमूद केले पाहिजे. म्हणजे कंपनीच्या उद्दिष्ट विधानामध्ये किंवा उद्देश कलमामध्ये जी कायदेशीर उद्दिष्टे आहेत, की जी साध्य करता येऊ शकतात, अशाच उद्दिष्टांचा समावेश करणं अपेक्षित आहे. बेकायदेशीर उद्दिष्ट विधानात किंवा उद्देश कलमात समाविष्ट करता येत नाही. कंपनीच्या प्रवर्तकांना कंपनीची व्यावसायिक उद्दिष्टे ठरवण्याचा अधिकार आहे. परंतु ही उद्दिष्टे ठरवत असताना कंपनीच्या प्रवर्तकांनी काही ज्या मर्यादा आहेत, त्या मर्यादांचा देखील विचार केला पाहिजे. म्हणजे उद्दिष्टे ठरवत असताना स्वातंत्र्य तर आहे, अधिकार आहे, पण ज्या मर्यादा आहेत त्या कोणत्या? तर त्या मर्यादांविषयी आपण विचार करू शकतो. कंपनीची उद्दिष्टे बेकायदेशीर असता कामा नये. उदाहरणार्थ लॉटरीचा व्यवसाय किंवा चोरीचा व्यवसाय. उद्दिष्ट कलमामध्ये अशी बेकायदेशीर उद्दिष्टे ठरवता येत नाही, म्हणून ही मर्यादा आहे उद्दिष्ट ठरवण्यामागची. दुसरी मर्यादा, कंपनीची उद्दिष्टे कंपनी कायद्याच्या विरोधात असू नयेत. म्हणजे कंपनी कायद्याच्या विरोधातच जर कंपनीची उद्दिष्ट ठरवण्याचं काम केलं तर कंपनी कायदा या उद्दिष्टांना कधीही मान्यता देणार नाही. नंतर तिसरी मर्यादा आहे सरकारी धोरणाविरुद्ध कंपनीची उद्दिष्टे असू नयेत. आणि चौथं उद्दिष्ट आहे जनहिताविरुद्ध कंपनीची उद्दिष्टे असू नयेत. या उद्दिष्टांशिवाय कंपनी कायद्याप्रमाणे कंपनीला व्यवसाय करण्यासाठी काही अद्यावृत अधिकार प्राप्त होतात, त्याचाही विचार या ठिकाणी केला पाहिजे. बघा, उद्दिष्ट ठरवत असताना बेकायदेशीर उद्दिष्ट असणार नाही, कंपनी कायद्याच्या विरुद्ध उद्दिष्ट असणार नाही आणि सरकारी धोरणाविरुद्ध उद्दिष्ट असणार नाही, याविषयीची काळजी घेणं अपेक्षित आहे. म्हणजे त्या मर्यादा त्या ठिकाणी पाळाव्या लागतात. नंतर चौथं कलम आहे जबाबदारी किंवा देयता विधान, की ज्याला जबाबदारी कलम असं आपण म्हणतो. घटनापत्रकातील या विधानात सभासदांची जबाबदारी निश्चित केली जाते. म्हणजे सभासदाने किती स्वरूपात रक्कम कंपनीकडे भरणं अपेक्षित आहे किंवा किती रकमेसाठी तो जबाबदार असतो, याला म्हणतात जबाबदारी, सभासदांची जबाबदारी. यामध्ये सर्व सभासदांची जबाबदारी मर्यादित राहील असे स्पष्टपणे नमूद केले असते. बघा, घटनापत्रकात सभासदांची जबाबदारी मर्यादित राहील. बघा, हा शब्दप्रयोग आहे हायलाइट केलेला. हे स्पष्टपणे नमूद केलेले असते. म्हणजेच भागांनी मर्यादित असलेल्या सभासदांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकीच मर्यादित राहील. जर सभासदांनी त्यांनी खरेदी केलेल्या भागांवर निम्मी रक्कम, अर्धी रक्कम कंपनीकडे भरली असेल, तर त्यांची जबाबदारी केवळ उरलेल्या 50% रकमेइतकीच मर्यादित राहील, याची ग्वाही या विधानातून दिलेली असते. म्हणजे सभासदाने ₹100 चा भाग खरेदी केला, तर सभासदाची जबाबदारी किती रक्कम भरण्याची आहे? फक्त ₹100. जेव्हा ₹100 ची जबाबदारी पूर्ण केली जाईल, त्यानंतर सभासद कंपनीच्या कोणत्याही आर्थिक बाबीसाठी जबाबदार धरला जात नाही. जरी कंपनीला आर्थिक नुकसान झालं, तरी देखील कंपनी त्या सभासदाकडे जास्त रक्कम मागू शकत नाही. तसेच ज्या कंपन्या हमीने मर्यादित म्हणून नोंदवलेल्या आहेत, त्या कंपन्यांमध्ये भागधारकांना विसर्जनाच्या वेळी विशिष्ट रक्कम देण्याची जबाबदारी निश्चित होते. बघा, मी अगोदरच सांगितलंय की हमीने मर्यादित कंपनी असेल, तर ती कंपनी सुरू असताना सभासदांनी हमी दिलेली रक्कम कंपनीकडे भरवायची नसते. परंतु जेव्हा त्या कंपनीचं विसर्जन केलं जातं, तेव्हा मात्र सभासदांनी जेवढ्या रकमेची हमी दिलेली आहे, तेवढी रक्कम त्यांना कंपनीकडे भरणं अपेक्षित असतं. आणि त्यावेळेला हमीने रक्कम म्हणजे हमी दिलेली रक्कमच त्यांनी कंपनीकडे भरणं अपेक्षित आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याची जबाबदारी हमीने मर्यादित कंपन्यांच्या सभासदांची नसते. ज्या कंपन्या अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर नोंदवल्या जातात, त्यांच्या घटनापत्रकात जबाबदारीचे स्वतंत्र विधान नमूद करण्याची आवश्यकता नसते. घटनापत्रकामध्ये जबाबदारीविषयी कुठलंही विधान केलेलं नसतं, अशा कंपन्यांच्या सभासदांची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची असते असं गृहीत धरलं जातं. म्हणजे घटनापत्रकात जबाबदारी कलमामध्ये सभासदांची जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची राहील असं स्पष्टपणे नमूद करण्याची गरज नसते. जेव्हा असं काही नमूद केलेलं नसतं, तेव्हा कंपनीच्या सभासदांची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची असते असं स्पष्ट होतं. फक्त जेव्हा जबाबदारी मर्यादित स्वरूपाची असते, तेव्हा मात्र स्पष्टपणे सभासदांची जबाबदारी मर्यादित राहील. पुन्हा हायलाइट करतोय हा शब्दप्रयोग. असे
जबाबदारी विधानामध्ये स्पष्टपणे नमूद केले जाते. नंतरचं कलम आहे भांडवल कलम, की ज्याला कॅपिटल क्लॉज असं आपण म्हणतो. बघा, कंपनीची नोंदणी झाल्यानंतर भांडवल उभारण्याची अवस्था सुरू होते. तर कंपनीचं भांडवल हे कंपनीसाठी रक्तवाहिन्यांसारखं काम करतं. जर भांडवल नसेल तर कंपनी व्यवसाय करता येत नाही. म्हणजे भांडवलाशिवाय कंपनी व्यवसाय अशक्य आहे. मग ती भागांनी मर्यादित कंपनी असेल, हमीने मर्यादित कंपनी असेल किंवा अमर्यादित कंपनी असेल, या सर्व कंपन्यांना भांडवलाची आवश्यकता असते म्हणजे असतेच. त्यामध्ये कमी जास्तपणा असू शकतो. म्हणजे खाजगी कंपनीचं भांडवल कमी असेल सार्वजनिक कंपनीपेक्षा, पण भांडवल आवश्यक असतं. मग ते कोणत्या मार्गाने जमा केलं हेही तितकं महत्त्वाचं नाही. फक्त भांडवल असणं हा मुद्दा महत्त्वपूर्ण ठरतो. तर बघा, प्रत्येक कंपनीने, मग ती खाजगी कंपनी असेल, सार्वजनिक कंपनी असेल, हमीने मर्यादित कंपनी असेल, भागांनी मर्यादित कंपनी असेल, या संपूर्ण कंपन्यांचं जे भांडवल आहे, ते भांडवल विधानामध्ये नमूद केलेलं असतं. म्हणजे कंपनी तिच्या आयुष्यामध्ये किती प्रमाणात भांडवलाची उभारणी करणार आहे, हे स्पष्टपणे याविषयीचा उल्लेख भांडवल विधानात असणं अपेक्षित आहे. कंपन्यांची नोंदणी करतानाच भाग भांडवलाच्या रकमेचा स्पष्ट उल्लेख घटनापत्रकामध्ये असणं अपेक्षित आहे. भांडवलाची एकूण रक्कम समहक्क भागात विभागलेली असते व प्रत्येक भागाची दर्शनी किंमत भागावर स्पष्टपणे नमूद केलेली असते. उदाहरणार्थ, भाग भांडवल रुपये 5,00,000 प्रत्येकी ₹10 50,000 समहक्क भागात विभागलेले राहील. नोंदणी करताना या भांडवलाचा उल्लेख असल्यामुळे अशा भांडवलास अधिकृत भांडवल असं म्हणतात. म्हणजे अधिकृत भांडवलाची व्याख्या आपल्याला काय सांगता येईल, की ज्या भांडवलाचा उल्लेख कंपनीच्या घटनापत्रकातील भांडवल विधानात केला असतो, त्यास कंपनीचे अधिकृत भांडवल ऑथराइज्ड कॅपिटल असे म्हणतात. म्हणजे कंपनी तिच्या आयुष्यामध्ये किती भाग विकणार आहे आणि त्यापासून किती भांडवल जमा होणार आहे. म्हणजे हे भांडवल टप्प्याटप्प्याने अनेक वेळा विक्रीस काढता येतं, पण ते किती असणार आहे, किती भाग विक्रीला काढणार आहे, हे भांडवल विधानामध्ये नमूद केलेलं असतं. आणि असं जे नमूद केलेलं भांडवल आहे त्याला अधिकृत भांडवल असं म्हणतात. आणि काल आपण पाहिलं की किमान भांडवलाची रक्कम किंवा किमान अभिधनाची रक्कम ती वेगळी आहे. भाग विक्रीला काढल्यानंतर त्या भागांवर किमान रक्कम जमा होण्याची अपेक्षा व्यक्त केलेली असते. त्याला किमान अभिधनाची रक्कम किंवा किमान भांडवलाची रक्कम असं म्हटलेलं आहे. किती भाग भांडवल नमूद करावे यावर कायदेशीर बंधन नसते, परंतु समहक्क भागांची दर्शनी किंमत ₹10 किंवा 100 असावी, तर अग्रहक्क भागांची किंमत ₹100 असावी, असं त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं असतं किंवा नमूद केलेलं असतं. अधिकृत भांडवलाची रक्कम लिहिताना शक्यतो भरपूर रक्कम असावी. म्हणजे अधिकृत भांडवल जे आहे ऑथराइज्ड कॅपिटल हे भविष्यामध्ये उभं केलं जाणार आहे, म्हणून ते सुरुवातीलाच जास्त असणं अपेक्षित आहे. म्हणजे वेळोवेळी कंपनीला भांडवलाची उभारणी करता येते. गरजेप्रमाणे भागांची विक्री करून भांडवल जमा करता येतं. अधिकृत भांडवलाची विभागणी विविध भागांमध्ये व त्यांच्या हक्कांसहित देण्याचे कंपनीवर बंधनकारक असते. म्हणजे कोणते भाग आहेत आणि त्या संदर्भातील जबाबदारी भागधारकांची सभासदांची काय राहील हे स्पष्टपणे नमूद करावं लागतं. तर अशा प्रकारे कंपनी कायदा 2013 मधील कलम 5 नुसार भांडवली रहित कंपन्यांनी आपल्या घटनापत्रकात अधिकृत भांडवलाचा उल्लेख करण्याची आवश्यकता नसते. काय? कोणत्या कंपन्या? भांडवली रहित कंपन्या. ज्या भांडवली रहित कंपन्या आहेत त्यांनी भांडवलाचा उल्लेख करणं अपेक्षित नाही. तसेच हमीने मर्यादित असणाऱ्या कंपन्यांनी देखील घटनापत्रकात या उद्योग विधानाचा उल्लेख करण्याची आवश्यकता नसते. मात्र या प्रकारच्या कंपन्यांनी आपल्या नियमावलीत भांडवलाची रक्कम नमूद केली पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला घटनापत्रकातील जी कलम आहेत, 5 कलम ती सांगता येतील. नाव कलम, पत्ता कलम, उद्देश कलम, जबाबदारी कलम आणि भांडवल कलम ही ही कलम आपण पाहिलेली आहेत. त्यानंतरच्या लेक्चरला आपण घटनापत्रकातील बदल किंवा दुरुस्ती, म्हणजे घटनापत्रकात काय लिहिलेलं असतं? कलम लिहिलेले असतात. मग घटनापत्रकात बदल किंवा दुरुस्ती करायची म्हणजे कशात बदल करायचा आहे? घटनापत्रकामध्ये जी कलम नोंदवून ठेवलेली आहेत, त्या कलमांमध्ये बदल किंवा दुरुस्ती करायची आहे. मी अगोदरच सांगितलंय, की घटनापत्रक हा न बदलता येणारा दस्तऐवज आहे. तरी देखील गरजेप्रमाणे परिस्थिती सापेक्ष घटनापत्रकातील कलमांमध्ये बदल करावा लागतो. तर त्या बदलाची जी प्रोसिजर आहे, प्रत्येक कलमामध्ये बदल करण्याची, ती प्रोसिजर काय आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये समजावून घेऊयात. ठीक आहे.